नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 10वी मराठी या विषयाचा या अगोदर आपण उत्तम लक्षण नावाचा हा पाठ पाहिला होता संत रामदासांचा. त्यानंतर या पाठावरच्या स्वाध्यायाची उजळणी आपण घेतली होती. त्याच्या पुढचा पाठ आहे वसंत हृदय चैत्र. तर हा पाठ अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना 25% वगळलेला अभ्यासक्रम आम्ही कळवलेलाच आहे. तरी पण वसंत हृदय चैत्र नावाचा जो पाठ आहे तो पूर्णपणे अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. तर त्याच्यानंतरचा जो पाठ आहे तो म्हणजे बाल साहित्यिका गिरिजा कीर आणि लेखिका आहे डॉक्टर विजया वाड. तर हा स्थूल वाचनाचा पाठ आहे. तर डॉक्टर विजया वाड नावाच्या लेखिकेने एका बाल साहित्यिकेचा म्हणजेच गिरिजा कीर यांचा या पाठातून परिचय करून दिलेला आहे. म्हणजे गिरिजा कीर नावाच्या ज्या बाल साहित्यिका आहेत ह्या किती श्रेष्ठ दर्जाच्या बाल साहित्यिका आहेत. त्यांचं साहित्य हे किती उच्च दर्जाचं होतं आणि त्यातून लहान लहान मुलांचं बाल साहित्य जे आहे हे त्या लहान मुलांना किती फायद्याचं होतं याविषयी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आपल्याला या पाठातून सांगितलेल्या आहेत. आता प्रथमतः या पाठाचा जो शीर्षक आहे बाल साहित्यिका गिरिजा कीर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर बाल साहित्य म्हणजे काय हे तुम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना. आता साहित्य म्हणजे काय तर आपण ज्याला मराठी साहित्य म्हणतो, आपण मराठी साहित्य, हिंदी साहित्य, इंग्रजी साहित्य किंवा मराठीमध्ये असणारे जे वेगवेगळे कथा, कादंबऱ्या, ग्रंथ, कविता संग्रह, जे वाङ्मय प्रकार असतात, नाटकं असतील किंवा बालगीतं असतील, बडबड गीतं असतील, जेवढे काय मराठी क्षेत्रामध्ये मराठी भाषेमध्ये जे लेखन केलं जातं त्याला आपण मराठी साहित्य म्हणतो. तर आज आपण बाल साहित्याबद्दल पाहणार आहोत. आता बाल साहित्य म्हणजे काय तर लहान मुलांच्या भावविश्व फुलवण्यासाठी लहान मुलांना उपयोगी पडणारं साहित्य म्हणजे बाल साहित्य. म्हणजे जी 8-10 वर्षाच्या आतली जी मुलं असतात अशा मुलांना फार कठीण गोष्टी शिकवल्या, फार कठीण पुस्तकं वाचायला दिली तर ती त्यांना आवडणार नाहीत किंवा त्यांना ते त्रासदायक वाटतील किंवा त्यांना ती समजणार नाहीत. म्हणून लहान मुलांच्या भावविश्वानुसार त्यांना त्यांच्या विचाराच्या पातळीनुसार छोटी छोट्या गोष्टी, कथा, कादंबऱ्याविषयी माहिती किंवा बडबड गीतं असतील किंवा खेळातून काही त्यांना साहित्य समजावायचं असतं, खेळता खेळता त्यांना काही शिकवायचं आहे, अभ्यास शिकवायचा आहे, तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी ज्या साहित्यामधून शिकवल्या जातात त्यांना आपण बाल साहित्य म्हणतो. तर 1ली, 2री, 3री, 4थीपर्यंतच्या मुलांना फार कठीण भाषेतले विषय आवडत नसतात तर त्यांना छोट्या छोट्या सोप्या त्यांच्या बुद्धीला पेलल अशा पद्धतीचं साहित्य त्यांना ऐकवलं जातं, वाचवलं जातं, अभ्यासाला दिलं जातं. तर असंच गिरिजा कीर नावाच्या बाल साहित्यिका होऊन गेलेल्या आहेत आणि त्यांच्याविषयी आपल्याला विजया वाड यांनी सांगितलेलं आहे. तर थोडक्यात एका साहित्यिकेविषयी दुसऱ्या साहित्यिकेने दिलेला विचार या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे गिरिजा कीर नावाच्या एक लेखिका आहेत, त्या लेखिकेची माहिती डॉक्टर विजया वाड नावाच्या लेखिकेने या पाठातून आपल्याला करून दिलेली आहे. हा स्थूल वाचनात्मक पाठ आहे. तर अशा पद्धतीने आपण बाल साहित्यिकाबद्दल पाहिलेलं आहे. विजया वाड यांचा जन्म 1945चा आहे. त्यांचं जे साहित्य आहे ते किती श्रेष्ठ दर्जाचं आहे ते पण आपण पाहूया. तर त्या प्रसिद्ध लेखिका व बाल साहित्यिकाच आहेत त्या पण विजया वाड नावाच्या लेखिका. म्हणजे थोडक्यात गिरिजा कीर जशा बाल साहित्यिका आहेत तशाच विजया वाड सुद्धा काय आहेत, बाल साहित्यिका आहेत. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालकांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके
असे सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धेच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डीलिट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या दोघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बाल कादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे. तर आज आपण डॉक्टर विजया वाड या लेखिकेचा पाठ पाहणार आहोत. तर डॉक्टर विजया वाड नावाच्या ज्या लेखिका आहेत तर त्यांनी कोणतं साहित्य लिहिलं, कोणत्या गोष्टीची पुस्तकं लिहिली किंवा कोणत्या कादंबऱ्या लिहिल्या, कोणत्या बालकथा लिहिल्या, त्या कुठं आणि कधी त्यांनी कोणते पुरस्कार मिळवले याविषयी आपण या त्यांच्या लेखक परिचयामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर तुम्हाला मराठी साहित्य क्षेत्रामधल्या अशा थोर साहित्यिकाविषयी आपण माहिती व्हावी म्हणून हा आपण लेखक परिचयाविषयी आपण तुम्हाला ऐकवलेला आहे. तर पुढे पहा, आज आपण जे बालसाहित्यिका विजया कीर पाहणार आहोत. तर त्या विजया कीर यांच्याविषयी या पाठात त्यांनी काय सांगितलंय हे आपण आता अभ्यासणार आहोत. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असून हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीला संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसस्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. तर बघा, डॉक्टर विजया वाड यांनी या पाठामध्ये आपल्याला गिरिजा कीर ह्या किती श्रेष्ठ दर्जाच्या लेखिका आहेत हे सांगितलेलं आहे. त्यांनी या पाठामध्ये असं म्हटलंय की काही माणसे वलयांकित असतात. वलय म्हणजे वरून त्यांच्यावरती कुणाचा तर अंकुश असतो, परंतु काही माणसे हृदयांकित असतात म्हणजे मनातून काही माणसं सगळ्यांना आवडतात. तर गिरिजा कीर नावाच्या ज्या बालसाहित्यिका आहेत त्या वलयांकित पण आहेत आणि हृदयांकित पण आहेत. म्हणजे वलयांकित आणि हृदयांकितला फरक तुम्हाला या ठिकाणी कळला. वलय म्हणजे आपल्यावरती कोणाचा तरी आधार असणं, आपल्याला कोणाचं तरी संरक्षण असणं किंवा आपल्याला वरून काही गोष्टी आवडणं आणि हृदयातून आवडणं. तर अशा पद्धतीनं विजया वाड ह्या किती श्रेष्ठ दर्जाच्या लेखिका आहेत याबद्दल सांगितलेलं आहे. तर विजया वाड यांनी गिरिजा कीर ह्या कशा श्रेष्ठ आहे ते पण सांगितलंय, कारण त्यांची अनेक दैनिक, मासिक, नियतकालिक सुद्धा प्रसिद्ध आहेत. आता दैनिक म्हणजे काय, तर दररोज प्रसिद्ध होणारं आपण त्याला दैनिक म्हणतो. दररोज प्रसिद्ध जे होतं त्याला आपण काय म्हणतो, दैनिक. वर्तमानपत्र वगैरे असतं बघा. किंवा पाक्षिक, त्याला आपण 15 दिवसाला प्रसिद्ध होणारं जे असतं त्याला पाक्षिक म्हणतो. किंवा मध्ये साप्ताहिक सुद्धा असतं बघा, काय आठवड्याला प्रसिद्ध होणारं साप्ताहिक. म्हणजे दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक महिन्याला प्रसिद्ध होणारं, त्रैमासिक 3 महिन्याला प्रसिद्ध होणारं, सहामाही 6 महिन्याला प्रसिद्ध होणारं, किंवा वार्षिक म्हणजे वर्षाला प्रसिद्ध होणार.
तर आपल्याला दैनिक मासिक याविषयी माहिती असणं गरजेचं आहे, हे आपण या ठिकाणी थोडक्यात सांगितलेलं आहे. तर विजया वाड यांनी गिरिजा कीर ह्या किती श्रेष्ठ दर्जाच्या लेखिका आहेत. त्यांनी या पाठातून आपल्याला त्यांचं बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आज आपण त्यांच्या पाठाला या ठिकाणी प्रत्यक्षात सुरुवात करणार आहोत. पहा, आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा त्यांच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजे रसास्वाद होय. आणि एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. तर या ठिकाणी तुम्हाला रसस्वाद म्हणजे काय आणि समीक्षा म्हणजे काय, परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर रसस्वाद म्हणजे काय, तर एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजे रसस्वाद होय. आणि समीक्षा म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आवडण्याचे व न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. तर एकेरी अवतरण चिन्हात या ठिकाणी आपल्याला रसस्वाद आणि समीक्षा याविषयी व्याख्या दिलेली आहे. बघा, तर रसस्वाद म्हणजे काय हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि समीक्षा म्हणजे काय हे पण तुम्हाला माहीत असणं पाहिजे. तर या ठिकाणी समीक्षा नावाचा जो शब्द आहे तो एकेरी अवतरण चिन्हात दिलेला आहे. बघा, एकेरी अवतरण चिन्हात, कारण या वाक्यामधला समीक्षा नावाचा शब्द काय आहे, फार महत्वाचा आहे. कोणतं वाक्य, एखादी गोष्ट आवडण्याचे व न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह समीक्षा, अवतरण चिन्ह पूर्ण होय. म्हणजे विरामचिन्ह सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ओळखीची पाहिजेत. म्हणजे एखादा शब्द जर एकेरी अवतरण चिन्हात आला तर त्या वाक्यातला तो शब्द काय असतो, महत्वाचा असतो, म्हणून त्याला एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं असतं. ठीक आहे. कोणत्याही साहित्यिकेची कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. तर पहा, आपल्याला डॉक्टर विजया वाड यांनी या पाठामध्ये आपल्याला सुद्धा बऱ्याचशा साहित्याची ओळख असणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे, किंवा आपल्याला पुस्तकांची आवड असणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा रसस्वाद घ्यायचा असेल, कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा असेल तर ते पुस्तक किंवा ते कथा, कादंबरी किंवा बालसाहित्य असेल, ग्रंथ असेल तर तो ग्रंथ किंवा ते पुस्तक वाचायच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे पुस्तक वाचण्या अगोदर आपण पुस्तकाबद्दल काही आपल्याला 8 टिप्स त्यांनी दिलेली बा या ठिकाणी, आणि मग आपण ते पुस्तक वाचलं पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे बघा, कोणतेही पुस्तक वाचण्या अगोदर काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट, पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. तर तुम्हाला ते पुस्तक कोणत्या वाङ्मय प्रकारात मोडतं हे माहीत असणं गरजेचं आहे. मग ते बालसाहित्य आहे का, थोर व्यक्तींचं साहित्य आहे का, काव्य प्रकार आहे किंवा बडबड गीत आहे. म्हणजे जे बालसाहित्य, तुम्हाला जे वाङ्मय प्रकार असतात मराठीमध्ये, तर हे पुस्तक कोणत्या वाङ्मय प्रकारात मोडतं हे माहीत असणं गरजेचं आहे. पुस्तक वाचायच्या अगोदर दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. म्हणजे ते पुस्तक वाचण्या अगोदर तुम्हाला त्या पुस्तकात कोणत्या कोणत्या व्यक्तिरेखा दिलेल्या आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या व्यक्तीचा परिचय दिलेला आहे, किंवा त्या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे, किंवा स्वभावातून भारावून टाकणारे विशेष गोष्टी कोणत्या आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत हे पण माहीत असणं गरजेचं आहे. कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का, ते पुस्तक वाचण्या अगोदर त्या पुस्तकाची कथा आकर्षक आहे का, किंवा आपल्या मनाला उत्कंठा निर्माण करून देणारी आहे का, किंवा ओढ निर्माण करून देणारी आहे का, हे पण माहीत असणं गरजेचं आहे. काव्य संग्रह असल्यास कवितेचे भावसौंदर्य, विचार सौंदर्य व अर्थ सौंदर्य कशातून जाणवते हे पण माहीत असणं गरजेचं आहे. लेखकाची भाषाशैली कशी आहे हे पण माहीत असणं गरजेचं आहे.
पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला लेखिकेने सांगितलेले. कोणतंही वाङ्मय प्रकार वाचण्या अगोदर, कोणतंही पुस्तक वाचण्या अगोदर तुम्हाला या गोष्टी माहीत असणं गरजेचे आहे. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश, तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? तर या 8 गोष्टी तुम्हाला पुस्तक वाचण्या अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही ते पुस्तक वाचायला घ्यायला पाहिजे. तर तुम्हाला परीक्षेत अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. डॉक्टर विजया वाड यांनी कोणतंही साहित्य किंवा कोणतंही पुस्तक वाचण्या अगोदर माहीत असणारे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. तर ते मुद्दे कोणते आहेत हे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला हे 8 मुद्दे विचारात घेणं गरजेचं आहे. कदाचित यातले 4 मुद्दे सुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात. अर्ध्या मार्काला 1 मुद्दा. अशा पद्धतीनं तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा एखादी कृती या पाठावरची येऊ शकते. तर अशा पद्धतीनं बाल साहित्यिका गिरिजा कीर यांच्याविषयी आपण या पाठात पाहणार आहोत. आणि डॉक्टर विजया वाड यांनी या पाठाविषयी आपल्याला बऱ्याचशा गोष्टीची माहिती सांगितलेली आहे. तर त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तुर्तास या ठिकाणी आपण या पाठाचा जो पूर्वार्ध आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. उत्तरार्धामध्ये आपण या पाठाविषयी नंतर पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.